महिला मंडळ या ठिकाणी तयार करतील। विसर्जन कट्टाचे सर्व प्रतिनिधी या ठिकाणी आलेले आहेत। खेळमध्ये ज्यावेळी परिस्थिती निर्माण होते त्यावेळी श्रीदेवी मर्याई प्रतिष्ठान दापोलीचा गोविंदाला 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 श्रीदेवी मर्याई प्रतिष्ठान दापोलीचा गोविंदाला। चार अवेलेबल किती गेलं ते काय एवढं येणार नाही। नुसती गॅस आहे अतिशय सुंदर असे आपले 4 मानवी मनोरे या ठिकाणी रचलेले होते। खूप सुंदर चिट्ट्या उडवण्यासाठी 10 चे 10 गोविंदा पथकाचे एक एक प्रतिनिधी खाली खाली समोर खाली या ठिकाणी यायचं आहे। खेडमध्ये ज्यावेळी पूर परिस्थिती निर्माण होते त्यावेळी विसर्जन कट्टा सगळ्यांनाच नेहमी मदत करत असतो। त्या विसर्जन कट्ट्याचे प्रतिनिधी या ठिकाणी आले असतील तर त्यांनी स्टेजवर यायचं आहे। मी भाऊंना विनंती करतो कृपया जो देऊ नका, ते खाली पडेल। सोनगाव गोविंदा पथक, सोनगाव गोविंदा पथक एका रांगेतच उभे राहा। गाणेकुंड जय हनुमान गोविंदा पथक, खेमनाथ एकवीरा गोविंदा पथक खेड, या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे। हे बघा या ठिकाणी 10 चिठ्ठ्या ठेवलेल्या आहेत। नावं सांगू की तुम्ही कोणीही याल आणि चिठ्ठी उचलाल? कोणी या चिठ्ठी पथकातील बालकांना पकडण्यासाठी तुमच्या गोविंदा पथकातीलच मुलं फक्त या ठिकाणी आली पाहिजेत। प्रवेशद्वारातूनच आली पाहिजे, आजूबाजूला उभं राहून येता कामा नये। देख राजा ये मटकी एक फटकी में तोड़ता है। चांदी की डाल परेशान है हॅलो, चिपळूणचा गोविंदा पथक रस्त्यात थोडासा प्रॉब्लेम आल्या कारणाने त्यांना थोडा उशीर होतोय। त्यांची काही मुलं अडकलेली आहेत त्याच सिक्वेन्सनी पुढे कंटिन्यू ठेवायचं आहे। त्यांचा 2 नंबर आहे।
आजच्या सत्रातला पहिला संघ या ठिकाणी तयार. तुला घ्यायचा सगळ्यांनी आवाज बंद करायचा आहे. एक दोन तीन अति सुंदर. चार. अरे वा अति सुंदर. पाचवा तर उभा राहिलेला आहे. सावकाश खाली उतरायचं आहे. कुठल्याही गोविंदा पथकांनी घाई करायची नाहीये. एक दोन तीन चार. कडक. सावकाश उतरायचं. घाई करायची नाहीये. कोणी घाई करायची नाहीये. रॅलिंग जर तुटली तर तुम्हाला धरून उभं राहायला लागेल. रॅलिंग जर तुटली तर तुम्हाला धरून उभं राहायला लागेल. अतिशय सुंदर असे मानवी म्हणून या ठिकाणी जय हिंद जय महाराष्ट्र. हॅलो. या गोविंदा पथकाने प्रो गोविंदामध्ये पहिल्यांदाच भाग घेतला होता. याच्यापूर्वी घेतलेला होता नव्हता ना. पहिल्यांदाच भाग घेतला होता आणि 23 सेकंदात या गोविंदाने 5 मानवी म्हणून असलेले आहे. कर्मकर साहेबांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. एक दोन तीन. कडक. सावकाश उतरायचं आहे.
घाई करू नका, सावकाश उतरायचं आहे. डीजे देख राजा ये मटकी एक फटकी में तोड़ता है. डीजे हर तरफ है ये शोर. गोविंदा पथक थर लावताना पडलेला आहे. चालू ठेवायचं, चालू ठेवायचंय, चालू ठेवायचंय. अतिशय सुंदर. यानंतर स्वयंभू श्री धावाजी बाबा कोरेगाव खेड यांनी तयारी करायची आहे. डीजे विशेष पारितोषिक देण्यात येणार आहे. मर्याई पथक यांच्या मंडळास विशेष पारितोषिक देण्यात येणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे खेड महिला आघाडीच्या वतीने मर्याई प्रतिष्ठान दापोली विशेष दापोलीची शान आम्ही पोरलई हुशार. हात मरी आईचा पाठी पुढे कसला विचार. दापोलीची शान आम्ही पोरलई हुशार. हात मरी आईचा पाठी पुढे कसला विचार.
भैरवनाथाच्या आशीर्वादाने लावून खांद्याला खांदा हंडी फोडाया 8 थरांची जोर लावून टाकू यंदा अतिशय सुंदर असे आपले 5 मानवी मनोरे या ठिकाणी रचलेले आहेत. स्वयंभू श्री दावजी बाबा कोरेगाव. सावकाश उतरायचं आहे. भावी आमदार शिवसेना जिल्हा प्रमुख संजयरावजी कदम साहेब यांचे कट्टर समर्थक अविनाशजी जाधव यांचे देखील मी येथे हार्दिक स्वागत करीत आहे. पंच रेडी, संघ रेडी. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मरिया यांना विनंती.
अजयजी चाळके यांचे देखील मी यांचे हार्दिक स्वागत करतो. शाखा प्रमुख अजयजी चाळके यांचे देखील येथे मी हार्दिक स्वागत करतो. परेश जाधव यांनी लायन्स क्लबचे सदस्य शंकरजी पार्टे यांचं स्वागत करायचं आहे आणि चिंचगड कस्तुरी शाळेचे शिक्षक रत्नागिरी जिल्ह्याचे आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त आनंदजी मोरे यांचं सुद्धा या दहीहंडी महोत्सव निमित्त या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे. मंदार शिर्के आणि आनंदजी मोरे यांचं स्वागत तेजस शेलार, प्रणय शेलार आणि बाबलू सकपाळ, मधुर चिखले यांनी आदर्श प्राप्त पुरस्कार शिक्षक अनिल मोरे यांचा सन्मान करायचा आहे. शिवसेना लायन्सचे सर्व लिओ मेंबर्सना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठाची संपर्क साधायचे व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे खेडच्या वतीने मी त्यांचे येथे प्रो गोविंद येथे हार्दिक स्वागत करतो. त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. लायन्सचे लिओ मेंबर्स डॉक्टर वेद साहिल, चला या लवकर या.
अरे बोल बजरंग, अरे बोल बजरंग. कडक असे 5 थर या ठिकाणी लावलेले आहेत. सावकाश उतरायचं आहे, सावकाश उतरायचं आहे. पाय सरणार ग्रिपला चांगला आहे. डीजे चला पुढचं गोविंदा पथक हिंदुराज गोविंदा पथक जळगाव दापोली. जो गोविंदा पथक पहिल्यांदाच कोकणातून मुंबईमध्ये प्रो गोविंदासाठी गेलेला होता, तोच गोविंदा पथक या ठिकाणी आपल्या या स्पर्धेसाठी आलेला आहे. तुमचे खूप खूप स्वागत. जळगाव दापोलीमध्ये घुमणार सारांचा एकच नारा, जळगाव दापोलीमध्ये घुमणार सारांचा एकच नारा. आला हिंदू राजचा गोविंदा का बाजूला साऱ्या मिसरा, आला हिंदू राजचा गोविंदा का बाजूला साऱ्या मिसरा, आला हिंदू राजचा गोविंदा का बाजूला साऱ्या मिसरा. नानू महेश कंचावडे, कडक असे 5 हिंदुराज गोविंद पथक जळगाव या ठिकाणी आपण हे करणार आहात, सलामी देणार आहात. या ठिकाणी हा गोविंद पथक मुंबईमध्ये प्रो गोविंदासाठी गेलेला होता आणि हा गोविंद पथक या ठिकाणी 4 अक्क्याची सलामी देणार आहे. जोरदार टाळ्या जाऊ देत. हिंदुराज गोविंद पथक जळगाव 23 सेकंदामध्ये त्यांनी हे मानवी बनवले असलेले जोरदार टाळ्या वाजवायचे आहेत. यानंतर श्री छत्रपती शिवाजी गोविंद मार्कंडी चिपळूण यांनी तयार व्हायचंय. चला लवकर.
गोविंदा बालकांनी या ठिकाणी यायचंय. 4 एकटी लावल्यानंतर समीर दादा या गोविंदा पथकासाठी प्रचंड मेहनत घेत असतो. 1 2 3 4 चौथ्या थरावाची मुलगी आहे, ती लहान मुलगी आहे. मयूर दादा, मयूर मोहिते. जोरदार टाळ्या वाजवायच्यात. हिंदुराज गोविंदा पथक जालगाव दापोली यांनी प्रेक्षकांसाठी दिलेला हा संदेश अप्रतिम आहे. आमच्या सर्व आयोजकांकडून या गोविंदा पथकासाठी मानाचा मुजरा. चला, यानंतर श्री छत्रपती शिवाजी गोविंदा पथक मार्कंडी चिपळूण डीजे नाचणार आहेत, नाचतायत ते, उतरल्यावर नाचणार आहेत ते. राखली जाते आणि त्याच पद्धतीने नृत्य आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळणार आहे. त्या समोरच्या लाईट लागलेल्या नाहीयेत. या गोविंदाचे सर्वे श्री योगेशजी उमरे यांनी हा गोविंदा फक्त मुलांनी मोबाईलचा वापर कमी व्हावा, मुलांच्या हातातून मोबाईल निघून जावा, बाईट द्यायची आहे. आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटलाय? सर या ठिकाणी आलेले होते, पाटील सर या ठिकाणी आलेले होते. कुठे असतील तर त्यांनी यायचे आहे. चला, प्रेक्षकांकडून एक कोणी यायचे आहे. हॅलो, काय रे अर्धा उठलाय तो आपला माणूस दमदार संजय राव कदम अमर. नाता नाता इकडे नाता बघा. अरे काय चान्स देताय का नाही? शिवसेना जिल्हा प्रमुख दापोली मतदारसंघाचे
हॅलो, लक्षात ठेवा, या ठिकाणी कुठल्याही गोविंदा पथकाने खुणा करून जायची नाहीये. चला बाजूला व्हायचं आहे. तुम्ही जरा प्रणय थोडेसे मागे या, थोडेसे प्रणय थोडे. यानंतर जय हनुमान गोविंदा पथक ठाणे खुंट यांनी तयार व्हायचं आहे. पंच काहीतरी टाकायचं भांडीला. हो काय कलर लागतं, काहीतरी आणायचं ना. तिन्ही पंच या ठिकाणी यायचे. फोडायची आहे, तुम्हाला फोडू शकते. अजून टाइम कमी चालूच आहे. अंडी फोडायची आहे, तुम्ही पाहिजे तर फोडू शकताय. आकाश उतरायचं आहे.
करायची नाही या ठिकाणी. अतिशय सुंदर. पुढच्या गोविंदा पथकांनी तयारी करायची आहे. साळुंके सर यांनी पुढे यायचे. मी दर्शन महाजनांना विनंती करतो की त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी करायचा आहे.
पुढचे चला पुढच्या गोविंदा पथकांनी तयारी करायची. जय हिंद, जय महाराष्ट्र.